नमस्कार. मी डॉक्टर नीलकंठ करंदीकर. सुदृढ हृदय आणि निरोगी आयुष्य या मालिकेतील सत्रामध्ये आपणाशी बोलत आहे. आज खरं तर 16वं सत्र म्हणजेच CPR, कार्डिओपल्मनरी रिससिटेशन याचा मराठी अनुवाद आज मी प्रदर्शित करणार होतो. आणि आज हे रेकॉर्डिंग मी करतोय, हे जागतिक आरोग्य दिन आहे. पण मी आज तसं करत नाहीये. याचं एक कारण आहे. मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की मला कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया या ऑल इंडिया मोठ्या बॉडीच्या नॅशनल इंटरव्हेन्शनल काउन्सिलची जी एक मीटिंग होणार आहे, जी एक कॉन्फरन्स होणार आहे, त्याच्यामध्ये व्याख्याता म्हणून, फॅकल्टी म्हणून बोलावणं आलेलं आहे. तिथे मी जाणार आहे आणि त्याच्यात स्लाइड्स, लेक्चरची तयारी वगैरे वगैरे करण्यात थोडा मग्न आहे. म्हणून मराठी अनुवाद मी पुढच्या गुरुवारी प्रदर्शित करणार आहे. पण आज एक मी महत्वाची गोष्ट आपणाशी बोलू इच्छितो. माझ्याबद्दल आपण जाणताच, डॉक्टर नीलकंठ करंदीकर इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट आहे. इतरही हृदयाच्या तपासण्या करतो. गुणश्री प्राध्यापक आहे. पहिला गोल्ड मेडलिस्ट आहे. असं म्हटलं गेलेलं आहे की कार्डिओव्हॅस्क्युलर डिझीजेस किल मोर पीपल इन वन डे दॅन हँडगन्स किल इन अ इयर. बंदुकीने एका वर्षात होणाऱ्या मृत्यूंपेक्षा जास्त मृत्यू एका दिवसात हृदय व संबंधित रोगांमुळे होतात. ह्याच्यामध्ये हृदयविकाराचं महत्व किती आहे, केवढं मोठं आहे, हे आपल्याला लक्षात येतं. दुसरी फार मोठी गोष्ट हृदयविकाराबद्दल म्हणजे उच्च रक्तदाब आणि मधुमेह, हे जे खूप प्रचलित असे विकार झालेले आहेत. म्हणजे उच्च रक्तदाब तर प्रौढांमध्ये जवळजवळ 30% प्रौढांमध्ये दिसून येतो आणि डायबिटीस म्हणजेच मधुमेह खूपच जास्ती प्रमाणात 11%पेक्षाही जास्ती प्रमाणात दिसून येतो. या दोन्ही विकारांमध्ये मृत्यूचं कारण हृदयविकार हेच जास्तीत जास्त रुग्णांमध्ये दिसून येतं. म्हणून हृदयविकाराबद्दल माहिती असणं अत्यंत जरुरीचं आहे. हे बघा, अजून एक महत्वाचं विधान: युअर जेनेटिक्स लोड द गन, युअर लाईफस्टाईल पुल्स द ट्रिगर. आपण आपले आई वडील निवडू शकत नाही. आपलं जेनेटिक्स, आपलं जेनेटिक बॅकग्राऊंड जे आहे, आपले जीन्स जे आहेत, ते आपण निवडू शकत नाही. पण आपली लाईफस्टाईल नक्कीच आपण उत्तम राखू शकतो. आणि त्याच्याबद्दलच ह्या चर्चासत्रात मी बोलत आहे. पुढच्या स्लाइडमध्ये आपण बघाल की कोणीतरी ही एक पारदर्शिका निर्माण केली. त्यांनी 19 गोष्टी एव्हरीवन शुड नो दिस म्हणून काढल्या. त्यात तुमचं ब्लड प्रेशर किती असावं, पल्स किती असावी, टेम्परेचर, ब्रीदिंग, हिमोग्लोबिन वगैरे, कोलेस्ट्रॉल वगैरे वगैरे, ट्रायग्लिसराईड, अनेक गोष्टींबद्दल त्यांनी ह्या फिगर्स दिलेल्या आहेत. आणि ह्या सगळ्यांना माहीत असणं आवश्यक आहे असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्याबद्दल मी तुम्हाला एक खूप महत्वाची स्टोरी सांगू इच्छितो. मी जेव्हा रिओ डी जेनिरो या ठिकाणी गेलो होतो ॲज अ फॅकल्टी, तिथल्या कॉन्फरन्समध्ये मी सहभागी झालो होतो. माझं लेक्चर पण होतं. आणि तिथे फारच अत्यंत छान छान ठिकाणं आहेत बघण्यासारखी. एक तो जीसस क्राइस्टचा पुतळा एका डोंगरावर चढवलेला आहे. फार सुंदर चित्र आहे. खरं आज ते मी या लेक्चरमध्ये दाखवायला पाहिजे होतं, पण पुढच्या वेळेला जरूर दाखवीन. तर त्याच्यामध्ये एक अत्यंत मला आनंदाचा क्षण अनुभवायला मिळाला. तो म्हणजे माझं लेक्चर झाल्यावर एक कार्डिओलॉजिस्ट होती. त्या माझ्याकडे आल्या, महिला कार्डिओलॉजिस्ट. म्हणाल्या, "सर, आय व्हेरी मच लाईक्ड बोथ युअर लेक्चर्स." मी म्हटलं, "नो, आय हॅव डिलिव्हर्ड ओनली वन लेक्चर इन दिस कॉन्फरन्स." ती म्हणली, "नो सर, लास्ट इयर यू वर ॲट कायरो, you know, and the lecture you delivered there was also extremely good."
वाह! म्हटलं. म्हणजे अनेक मोठमोठ्या लोकांना लोक फॉलो करतात. तसं ही कार्डिओलॉजिस्ट मला फॉलो करत होती आणि रिओ डी जेनेरोमधलं आणि कैरोमधलं दोन्ही लेक्चर्स तिने माझी ऐकलेली होती आणि मी आज तुम्हाला विशेष धन्यवाद देऊ इच्छितो, की तुम्ही सगळे लोक माझी ही लेक्चर्स ऐकताय, माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करताय आणि त्याच्यामुळे मला खूप प्रोत्साहन मिळतं. तुम्हाला खूप खूप मी धन्यवाद देतो. आता मी माझ्या नॅशनल इंटरव्हेन्शनल काउन्सिल मीटिंगसाठी लवकरच जाणार आहे आणि तिथे माझं एक सेशन आहे, जे मला मॉडरेट करायचं आहे, डिस्कस करायचं आहे त्याच्यामध्ये आणि नक्कीच तुमच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी असतील आणि एवढं बोलून आजचं सेशन मी संपवतो. कार्डिओपल्मनरी रिससिटेशनचा मराठी अनुवाद पुढच्या गुरुवारी मी निश्चितच प्रदर्शित करीन. निश्चितच पुढच्या गुरुवारपासून ही सेशन्स अशीच चालू राहतील. धन्यवाद पुन्हा एकदा सर्वांना.